हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय। माऊली सद्गुरु सकाराम महाराज की जय। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाकान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्या जीवा मुक्त्वा भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपराय विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती ते कृपा करुणी संती अवधान द्यावे। ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी गीतेचं वर्णन केल्यानंतर आता भारत कमाळ परागू जो गीताख्य प्रसंगो संवादला श्रीरंगो अर्जुनेशी पासून गीतेचं वर्णन केल्यानंतर त्या गीता ग्रंथाचं सेवन कसं करावं त्याचं वर्णन केलेलं आहे। अति हळुवारपण चित्ता आणूनिया अशा प्रकारे त्या ठिकाणी श्रोत्यांनी या गीतेचं श्रवण करावं असं त्या ठिकाणी वर्णन केलं आहे। तर परिश्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणूनिया अशा प्रकारचं वर्णन आपण पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी पुढे बोलत असताना असं म्हणतात की अहो अर्जुनाची पांती जे परसण्या योग्य होती ते कृपा करुणी संती अवधान द्यावी। अहो अर्जुनाचे पांती, अर्जुनाचे पांती म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीला बसणारे जे आहेत किंवा अर्जुनाच्या मालिकेत बसणारे रांगेत बसणारे जे आहेत किंवा अर्जुनाच्या योग्यतेचे जे ऐकणारे आहेत त्यांनी काय करा, इकडे कृपा करून लक्ष द्या म्हणजे अवधान द्या, त्या संतांनी इकडे लक्ष द्यावं असं ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी म्हणतात। म्हणजे अर्जुनाच्या योग्यतेचे जे आहेत त्यांनी या ठिकाणी लक्ष द्या असं ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी बोलून गेले। असं बोलल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या असं लक्षात आलं की आपण जे बोललेलो आहो की अर्जुनाच्या पंक्तीला बसणारे जे आहेत त्यांनी इकडे लक्ष द्या, याचा अर्थ असा होतो की बा अर्जुनाच्या अधिकाराचे जे आहेत त्यांनीच इकडे लक्ष द्या, अर्जुनाच्या अधिकाराचे जे नाहीत त्यांनी इकडे लक्ष देऊ नका। आपलं बोलणं असं तर झालं नाही, म्हणून त्या ठिकाणी पुढच्या ओळीपासून ज्ञानेश्वर महाराजांनी सावरासावर केले आहे। पण अर्जुनाचे पांती जे परसण्या योग्य होती म्हणजे अर्जुनाच्या योग्यतेचे जे ऐकणारे आहे त्यांनी इकडे लक्ष द्या। म्हणजे अर्जुनाची योग्यता फार मोठी होती का ऐकण्याच्या बाबतीत? हो, ऐकण्याच्या बाबतीत अर्जुनाची योग्यता फार मोठी होती। म्हणजे ज्ञान ग्रहण करण्यासाठी जे काही सद्गुण लागतात ते सर्व सद्गुण अर्जुनाच्या ठिकाणी होते। म्हणून जे उत्कट एकाग्रता ज्याला म्हणतात ती उत्कट एकाग्रता करता जी श्रवणाची सामग्री म्हणून जी आहे उत्कट एकाग्रता ती सर्व अर्जुनाकडे होती। म्हणून त्या ठिकाणी खरं जर पाहिलं तर आपलं अत्यल्प कारणानेही समजा आपल्या चित्तामध्ये विक्षेप निर्माण होतो। कधी कधी कथा ऐकताना म्हणा किंवा प्रवचन ऐकताना थोडंसं खुळकण वाजलं तरी आपलं लक्ष तिकडे विचलित होते, किंवा कोण त्या ठिकाणी शिंक जरी दिली किंवा जांभई जरी दिली
तरी एवढ्याशा कारणानं आपलं लक्ष विचलित होऊ शकते. पण अर्जुनाच्या ठिकाणची एकाग्रता किती होती की त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या रणक्षेत्रामध्ये, एवढ्या मोठ्या रणांगणावर, एवढ्या मोठ्या कोल्हारामध्ये सुद्धा अर्जुन हा एकरूप झाला होता. म्हणून त्या ठिकाणी गीता जे सांगितले गेली ते काही एकांताच्या ठिकाणी सांगितल्या गेली का? नाही, रणक्षेत्रावर गीता सांगितल्या गेली. पण त्या रणक्षेत्रावरही गीता सांगत असताना तिथंही अर्जुनाची एकाग्रता किती आहे? आता त्या ठिकाणी वातावरण कसं होतं? त्या ठिकाणी शंख वाजत होते, नगारे वाजत होते, ढोल वाजत होते, जोरजोराने त्या ठिकाणी जे शूरवीर होते ते आरोळ्या करत होते. म्हणजे एवढ्या अशा वातावरणातही सुद्धा अर्जुनाची एकाग्रता त्या ठिकाणी किती होती? फार एवढी एकाग्रता होती. तव तया झाले आन सर्वांगी निघाले कान सपाई अवधान आतलापा. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. म्हणजे अवधानच त्या ठिकाणी अर्जुनाच्या रूपानं काय झालं? मूर्त रूपाला त्या ठिकाणी आलं, असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. म्हणून अर्जुनाचा श्रवणाधिकार हा फार मोठा होता, अनन्यसाधारण असा अर्जुनाचा श्रवणाधिकार होता. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज बोलतात की बाबा जे अर्जुनाच्या पंक्तीला बसणारे आहेत, म्हणजे अर्जुनाच्या योग्यतेचे जे आहेत असे जे ऐकणारे आहेत, त्यांनी काय करा? ही कृपा करून या ठिकाणी त्यांनी अवधान द्यावं. असं म्हटल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं की आपलं हे थोडं बोलणं उत्कटतेचं आहे, म्हणजे अभिमानाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण थोडं अधिकारापेक्षा जास्तच बोललो. म्हणून पुढच्या ओळीपासून ज्ञानेश्वर महाराजांनी थोडीशी सावर करत असताना असं म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझा बोलण्याचा भाव हा तसा नाही. मी जे हे बोललो ना, हे कसं बोललो? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनवले प्रभू सखोल हृदय आपले मनोनिया. महाराज आपलं अंतःकरण सखोल आहे, म्हणजे फार खोल आहे. म्हणून त्या ठिकाणी मी हे अवधान द्या हे जे काही म्हटलो आहे ते केवळ मी त्या ठिकाणी सलगीनं म्हणजे लढीवाळपणानं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. वास्तविकता आपल्या पायापाशी मी विनंतीच केली आहे की या ठिकाणी तुम्ही काय द्या? अवधान द्या. मी विनंतीच केली, पण कदाचित तुम्हाला असं वाटेल की बा याचं बोलणं कसं आहे की अभिमानाचं आहे की माझ्याकडे लक्ष द्या, जे अर्जुनाच्या ऐकण्याचे आहेत, ऐकण्याच्या योग्यतेचे आहेत. म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी विनंती केली, सलगी म्हणजे लढीवाळपणानं. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की समोर कोण आहेत? सद्गुरू आहेत. निवृत्तीनाथ महाराज समोर बसलेले आहेत. आणि तेव्हा निवृत्तीनाथ महाराज समोर बसलेले असताना आपण असं म्हणणं कसं? अर्जुनाची हे पांती जे परस्नेहा योग्य होती. म्हणजे असं आपलं बोलणं म्हणजे त्या ठिकाणी आपल्याकडून खऱ्या अर्थानं या मर्यादेचं उल्लंघन झालं असं ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी वाटलं. म्हणून ते सुधारून घेण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हटले की माझ्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष द्या. हे केवळ मी सलगीनं बोललेलं आहे, म्हणजे हे काही मग प्रौढी मिरवण्याकरता म्हणून मी बोलले नाही. परिप्रौढीनं बोलो हे जे तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी देयावे अवधान ही माझी विनवणी सलगीची. म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं श्रोत्यांना म्हणतात की प्रभू म्हणून त्या ठिकाणी श्रोत्यांना संबोधलेला आहे. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल किंवा बेल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. प्रभू म्हणजे श्री गुरु. तुमचं अंतःकरण हे अतिशय खोल आहे, गंभीर आहे, उदार आहे आणि त्यामुळे अवधान द्या ही माझी विनंती आहे. या ठिकाणी यामध्ये कुठल्याच प्रकारची काही नाही, आढ्यता नाही, हे मी तुम्हाला विनंतीच केलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्या पद्धतीने गाईला पाण्या फोडण्याकरता वासरू जसं ढुसण्या मारते, ढुसण्या कशा करता मारते की गाईला अधिक पाना फुटावा. म्हणून त्या ठिकाणी श्री गुरुच्या ठिकाणी असणारं जे सुप्त प्रेम आहे ते सुप्त प्रेम जागी व्हावं. म्हणून त्या ठिकाणी त्या सुप्त प्रेम जागी होऊन श्री गुरुने ग्रंथ करण्याकरता आपल्याला अनुज्ञा द्यावी, आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावी. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी हे लढीवाळपणाचं बोलणं त्या ठिकाणी बोललेले आहेत. किंवा आवडीच्या ठिकाणीच त्या ठिकाणी प्रेम निर्माण होत असते, आवडीच्या ठाईच प्रेम निर्माण होत असते. मातेजवळ केलेला हट्टच त्या ठिकाणी पूर्ण होण्याची शक्यता असते. आईजवळ हट्ट केला तर तो त्या ठिकाणी पूर्ण होत असतो. म्हणून जैसा स्वभाव मायबापाचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोषाती. मग मायबापाचा स्वभाव कसा असतो? स्वभाव मायबापाचा कसा असतो की अपत्य बोले जरी बोबडी वाचा. जसं लहान पोरगं आपलं बोबडी वाचा जरी बोललं तरी त्याच्या बोबड्या बोलण्याचा आईबापाला मात्या पिताला त्या ठिकाणी संतोषच वाटत असतो.
जसं लहान पोरगं, त्याला फार चांगलं बोलता येत नाही. बालक बोबळा बोली, का विचका पावली, तो चोच करुनी मावली रिजे जेवी. किंवा त्या ठिकाणी मायबापाचा स्वभावच असतं की ते बोबळं बोलत असते. पोराला जर भाकर पाहिजेत असला तर त्याला भाकर म्हणता नाही येत. आई भाकर दे म्हणायच्या ऐवजी ते आई काकर दे असंच म्हणते. म्हणजे बोबळं जरी बोललं तरी त्याच्या त्या बोलण्याचा आईला संतोष वाटते. एखाद्या वेळेस शिव्या देणं खराब आहे, वाईट आहे, पण तरीसुद्धा बोबड्या बोलानं पोरानं शिव्या दिले तरी आई त्याचं कौतुकच करते. पहा माझं पोरगं किती छान शिव्या देते. म्हणजे त्याचाही सुद्धा त्याच्या आईवडिलांना संतोष वाटतो. म्हणून असा मायबापाचा स्वभावच असतो. जैसा स्वभाव मायबापाचा तरी अपत्य बोले बोबडी वाचा, तैसा अधिकची तयाचा संतोषाती. तैसा तुम्ही मी अंगीकारीला, तरी सज्जने आपले म्हणेतला, तरी उणे सहजे उपसाहाला प्रार्थो काही. तैसा तुम्ही मी अंगीकारला, त्याप्रमाणे तुम्ही सज्जनांनी माझा काय केला, अंगीकार केला. आणि अंगीकार केल्यामुळे ज्या अर्थी तुम्ही माझा अंगीकार केलेला आहे त्या अर्थी आता मी कसंही जरी त्या ठिकाणी बोललो किंवा कसंही जरी म्हटलं, माझ्यातला कसाही जरी कमीपणा असला तरी तो तुम्हाला आता सहनच करावा लागणार आहे किंवा तुम्ही ते सहनच करणार आहात. मग असं जर तुम्ही ते सहन करणारच आहात का, तुम्हीच माझा अंगीकार केला असल्यामुळे तुम्ही तो कसाही असला तरी सहन करणारच आहात, तर मी विनाकारण प्रार्थना कशाला करू. म्हणून त्या ठिकाणी मला प्रार्थना करायची काही गरज नाही. तरी उणे सहज उपसाहाला प्रार्थो काही. तरी अपराध होतो अनेक आहे, जे मी गीतार्थ कवडू पाय, ते अवधारा विनू लाये म्हणून या. परी अपराध आहे काय, तसं पाहिलं तर माझा या ठिकाणी एक अपराध असा आहे. काय अपराध आहे की मी गीतार्थ कवडू पाहता. सांगा, एवढं मोठं त्या ठिकाणी गीतेवर मी व्याख्यान करायचा प्रयत्न करतो आहे की जे माझ्या आटोक्याच्या बाहेरचं आहे, पण असं हे असा गीतार्थ मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हा एक प्रकारचा मी केलेला म्हणजे अपराधच आहे माझ्याकडून. परी अपराध. आणि त्यातल्या त्यात वरून मी तुम्हाला असं म्हणत आहे की अवधारा तुम्ही ऐका, म्हणजे इकडे लक्ष द्या, हे अवधारा विनवूल आहे म्हणून या. म्हणजे असा अपराध माझ्याकडून या ठिकाणी घडलेला आहे. पण हे अनावरण विचारिता, वायाची दिवसा उपनला चित्ता, एरवी भानू तेजे काय खद्योता शोभाती, हे अनावरण विचारिता. म्हणजे तसं जर पाहिलं तर हे गीतार्थाचं काम जे आहे, म्हणजे गीतेचा अर्थ करायचं जे काम आहे ते खऱ्या अर्थानं माझ्या आटोक्याबाहेरचं आहे. म्हणजे वायाची, पण तरीसुद्धा वायाची दिवसा उपनाला चित्ता, मग तरी याचा विचार न करता उगाच तो स्पष्ट करण्यासाठी मी चित्तामध्ये त्या ठिकाणी धैर्य उत्पन्न, माझ्या चित्तामध्ये धैर्य उत्पन्न झालं आणि मी तो करायचा प्रयत्न करत आहो. पण खऱ्या अर्थानं पाहिलं तर भानू तेजी काय खद्योता शोभा ती. खरं पाहिलं तर त्या ठिकाणी सूर्यप्रकाशात काजव्याला काय शोभा आहे का, किंवा काजवा हा काजव्याचा प्रकाश हा सूर्यप्रकाशासमोर टिकू शकतो का, टिकणार नाही. म्हणजे हे कार्य खऱ्या अर्थानं अनावर आहे. अनावर म्हणजे अफाट, आटोक्याबाहेरचं. म्हणजे एखाद्या वेळेस काय की गीतेचा त्या ठिकाणी आपल्याला शब्दार्थ सांगता येईल, गीतेचा शब्दार्थ करता येईल, पण देवाच्या मनाचं जे मनातील मनोगत आहे त्या मनोगतानुसार गीतेचं जे तात्पर्य आहे ते षड्लिंगाच्या द्वारा सांगून किंवा षड्लिंगाच्या द्वारा लावून ठरवणं आणि जे विरोधी श्लोक आहेत किंवा विरोधी भाष्य आहे त्याचा समन्वय करणं हे मात्र कठीण आहे. आता साधं जर रोपटं लावणं त्या ठिकाणी कठीण असेल तर त्या ठिकाणी कल्पतरूचं झाड केव्हा लावायचं, म्हणजे कल्पतरूच्या बागा लावणं किती कठीण असेल, कठीण आहे, अशक्य आहे. परंतु तेही एखाद्या वेळेस शक्य होईल. जसं साध्या बागा लावणं कठीण आहे, कल्पतरूचं बागा लावणं त्याच्यापेक्षा कठीण, पण एखाद्या वेळेस कल्पतरूच्या बागा लावणं तेही शक्य होईल. पण गीतेचा अर्थ, गीतेचा वर्म हे स्पष्ट करून सांगणं हे त्यापेक्षा कठीण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं 18व्या अध्यायामध्ये, कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम, परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. म्हणून त्या ठिकाणी एखाद्या वेळेस कल्पतरूचे आराम म्हणजे कल्पतरूचा बगीचा लावता येईल, पण गीतेचं वर्म सांगणं फार कठीण आहे. म्हणून हे खऱ्या अर्थानं पाहिलं तर अनावर आहे, म्हणजे माझ्या आटोक्याच्या बाहेर आहे. आणि म्हणून अनावर हे विचारिता, वायाची दिवसा उपनाला चित्ता. काय भानू तेजी खद्योता शोभा. त्याचा खद्योता म्हणजे काय की काजव्याचा प्रकाश. किती कसतो काजव्याचा प्रकाश, असं काजव्याच्या प्रकाशामध्ये काही व्यवहार करता येतात काय, कुठल्याच प्रकारचा काजव्याचा प्रकाशामध्ये व्यवहार करता येत नाही. बरं, एका काजव्याच्या प्रकाशामध्ये करता येणार नाहीत, म्हणून भरपूर काजवे जमा केले तरी करता येईल का, तरी त्या काजव्याच्या प्रकाशामध्ये काही व्यवहार करता येत नाही. काजव्याचा प्रकाश हा तेवढा पुरेसा नाही, तो त्याचा स्वतःलाही पुरत नाही, तर मग सूर्यप्रकाशात त्याचा प्रकाश काय पडणार आहे. म्हणून त्या ठिकाणी गीतेचा विराट असा प्रकाश, तेथे माझ्या अल्पबुद्धीचा प्रकाश त्या ठिकाणी काय पडणार.
म्हणून माझ्या अल्पबुद्धीचा प्रकाश हा गीतेच्या विराट प्रकाशामध्ये त्या ठिकाणी काहीच नाही. म्हणून अवधारा आवळे ते सना धुंदरू परी महातेजी न मिरवे काय करू. किंवा अले बोलतात का उदय लिया भास्वता चंद्रोदयसा खद्योता. म्हणून त्या ठिकाणी या भास्वतापुळे म्हणजे सूर्यापुळे काजव्याचा प्रकाश काहीच नाही. तसं माझ्या बुद्धीचा प्रकाश गीतेच्या प्रकाशापुळे त्या ठिकाणी फार कमी आहे. म्हणून का टिटिबू चाचवरी माप सोये सागरी बेन येणं तू तयापरी प्रवर्तेत. का टिटिबू चाचवरी जे टिटवी आहे, काय झालं या टिटवीनं त्या समुद्राच्या काठावर काही अंडे दिले आणि तिचे अंडे समुद्रामध्ये वाहून गेले. आता समुद्रामध्ये वाहून गेले म्हणून ते अंडे काढण्याकरता किंवा आपले वाहून गेलेले अंडे शोधण्याकरता म्हणून टिटीनं काय केलं, त्या ठिकाणी समुद्रातील पाणी उपसायला सुरुवात केली. का टिटिबू चाचवरी माप सोये सागरी म्हणजे त्या समुद्रात उपसायला लागले. आता खरं सांगा टिटीला ते शक्य आहे का? समुद्राचं म्हणजे पाणी उपसणं उपसून काढणं किंवा समुद्राचं माप काढणं हे टिटवीला जसं कठीण आहे म्हणजे अशक्य आहे. पण तरी ते प्रयत्न करते आहे. आपले अंडे शोधण्याचा समुद्रामध्ये प्रयत्न करते आहे आणि ते निघत नाही. त्यावेळेस गरुडानं हे पाहिलं आणि गरुडानं त्या ठिकाणी काय केलं की ही टिटवी आपल्या पिल्लासाठी म्हणून त्या ठिकाणी विव्हळ झालेली आहे म्हणून गरुडानंच तिचे समुद्रातून ते अंडे आणून दिले. या कथेचाच आशय घेऊन ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी बोललेले आहे. का टिटिबू चाचवरी माप सोये सागरी मी नेणं तो तया प्रवृत्ती येतं. तसं त्या पद्धतीनंच मी या ठिकाणी यातलं काही जाणत नाही. गीतेच्या संबंधात गीतेचं वर्म मी काही जाणत नाही. तरीसुद्धा मी यामध्ये काय झालो प्रवर्तलो किंवा प्रवृत्त झालो. जसं की ते टिटी समुद्र उपसण्याकरता प्रवृत्त झाली त्याच पद्धतीनं या गीतारूपी समुद्र मी जाणत नाही किती खोल आहे कसा आहे, पण तरीसुद्धा त्याला जाणण्याकरता म्हणून मी या ठिकाणी प्रवृत्त झालो आहे. आता खरं सांगा जर आकाशाला त्या ठिकाणी गवसणी घालायची झाली तर काय व्हावं लागेल. माऊली बोलतात एका आकाश घेऊसावे तरी अनेक त्याहून थोर व्हावे म्हणून अपाडो हे आगवे निर्धारिता. आता आकाशाला गवसणी घालायचं असेल तर आकाशापेक्षा कसं झालं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आकाशापेक्षाही मोठं झालं पाहिजे. कारण गवसणी हे कधीही मोठी असते आहे ना. जसं विण्याला गवसणी असते म्हणजे खोळ असते. आता विण्याची खोळ हे विण्यामध्ये बसण्याकरता ते विण्यापेक्षा कशी असली पाहिजे, मोठी असली पाहिजे. पकवाजाला खोळ असते गवसणी असते, ते पकवाजाची गवसणी त्या पकवाजाला घालण्याकरता पकवाजापेक्षा मोठी असली पाहिजे. तसं गगन हे सगळ्यात मोठं आहे. गगन आणि ते गगनापेक्षाही काय मोठं आहे, ब्रह्मव्यापक आहे. काय सत्यज्ञानानंतर गगनाचे प्रावरण म्हणजे गगन हे सगळ्यात व्यापक पण त्यालाही प्रावरण करणारं ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्म हे त्याच्याहीपेक्षा मोठं आहे. पण सगळ्यात मोठं म्हणजे जर काय असेल तर त्यानंतर असं सांगितलं आहे की आकाश हे सगळं मोठं आहे. म्हणजे जे काही पंचमहाभूत निर्माण झाले त्या सगळ्या पंचमहाभूतामध्ये आकाश हे पंचमहाभूत सगळ्यात पहिले निर्माण झालं आणि बाकीचे पंचमहाभूत नंतर निर्माण झाले आणि बाकीचे पंचमहाभूत नंतर निर्माण झाले. आकाश पहिले निर्माण झालं म्हणून सगळ्या पंचमहाभूतामध्ये आकाश हे सगळ्यात व्यापक आहे. म्हणून पाचही महाभूतात आकाश हे व्यापक आहे. आकाश नाही अशी जागाच नाही. आकाश हे सगळीकडे आहे. आत बाहेर सगळीकडे व्यापक असं हे आकाश आहे. म्हणून असं असणारं आकाश आणि त्या आकाशाला जर गवसणी घालायची झाली तर आकाशापेक्षा मोठं व्हावं लागेल. आकाशाला कवळायचं असेल तर त्या ठिकाणी आकाशापेक्षा मोठं झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी तसं पाहिलं तर हे सगळं अशक्य आहे, माझ्या योग्यतेबाहेरचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐका आकाश घेऊसावे तरी त्याहून थोरवावे म्हणून अपाडू हे आघवे निर्धारिता. म्हणून जर त्या ठिकाणी विचार पाहिलं तर सगळं म्हणजे माझ्या योग्यतेच्या बाहेरचं आहे. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी आणि ते तर भवानी प्रश्न करू चमत्कारुणे. आता या गीतेच्या संबंधामध्ये पाहिलं त्या गीतार्थाची थोरी कोण गाते, सामान्य असं तसं कोणी गाते का नाही, स्वये शंभू विवरी म्हणजे स्वतः भगवान शंकर या ठिकाणी या गीतेचे थोरी वर्णन करतात, थोरी सांगतात. आणि हे ऐकत असताना भवानी माता मोठ्या आश्चर्यानं त्या ठिकाणी काय करते, प्रश्न करते की या गीतेचा महिमा आहे, गीता कशी आहे. आता प्रश्न केल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शिवजी भवानीला सांगतात. काय सांगतात, ते तर हरू म्हणेने निजे देवी दैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्यनूतन देखीजे गीता तत्व. ते तर हरू म्हणजे भगवान शिवजी त्या ठिकाणी म्हणू लागले
काय म्हणू लागले? हरू म्हणे निजे देवी दैसे का स्वरूप तुझे. देवी जसं तुझं स्वरूप आहे ना तसंच त्याच पद्धतीनं हे गीता तत्व आहे. म्हणजे कसं आहे? म्हणजे जसं तुझं स्वरूप नित्य नवीन आहे तसंच गीता तत्व हे नित्य नवीन आहे. नित्य नूतन देखीजे गीता तत्व. आता या ठिकाणी देवी असं म्हटलं. देवी म्हणजे काय? वेदांत शास्त्रामध्ये देवी शब्दाचा अर्थ शक्ती असा केलेला आहे. शक्ती माया असा केलेला आहे. आणि मायेचं स्वरूप कसं आहे हो? माया हे प्रत्येक वेळेला काहीतरी नवीनच दाखवणारी आहे, नित्य नूतन दाखवणारी आहे. मायेचं स्वरूपच ते आहे, जे नाही ते दाखवणं. अघटित घटनापटी अशी माया, जे नाही ते दाखवणं किंवा नित्य नूतन दाखवणं. म्हणजे देवीचं स्वरूप जसं आहे, शक्तीचं स्वरूप जसं आहे तसंच त्या ठिकाणी या गीतेचंही तसंच आहे. म्हणजे कसं? गीता कधी तुम्ही नेहमी अभ्यासा, रोज जरी अभ्यासली तरी त्यामध्ये नित्य नूतनता आपल्याला पाहायला भेटते. म्हणून नित्य नूतन देखीजे गीता तत्व, हे गीता तत्व असं नित्य नूतन आहे. तसं पाहिलं तर कसं आहे? त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु, जो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. ज्या म्हणजे परमेश्वराचं, योगनिद्रिस्त परमेश्वराचं घोरणं म्हणजेच काय आहे? वेद आहे. पण हा वेदार्थरूपी जो समुद्र आहे तो स्वतः त्या ठिकाणी सर्वेश्वर जगदीश्वर स्वतःच्या मुखाने त्या ठिकाणी इथं साक्षात जागेपणी बोललेले आहेत अर्जुनासमोर. म्हणजे जे घोरण्यातून सांगितलेलं आहे ते इथं साक्षात त्याच परमात्म्यानं अर्जुनाला सांगितलेलं हे तत्व म्हणजे गीता आहे. म्हणून त्या ठिकाणी वेदार्थ सागुरु दया निद्रिताचा गुरु, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष या ठिकाणी अनुवादलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्यानं हे गीता सांगितलेली आहे. दयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्यप्रतिज्ञ पैजेशी बोलिला स्वमुखे, स्वमुखानं या ठिकाणी बोललेला आहे. म्हणून त्या ठिकाणी ऐसे जे अगाध जेत वेडावटी वेद, ते तर अल्पमिमतिमंद काय होय, असं या गीतेची थोरी आहे. किती थोरी आहे गीतेची? की जेत वेडावती वेद, वेदही त्या ठिकाणी काय होतात? वेळे होतात. म्हणजे गीता वर्णनात वेद वेळे होतात. हो, म्हणजे कसं काय? गीतेचा विषय काय आहे? गीतेचा विषय आत्मा, गीतेचा विषय आहे ब्रह्म, आत्मा. आणि या विषयामध्ये याचं वर्णन करत असताना वेदही वेळे होतात. म्हणजे काय? वेदालाही खऱ्या अर्थानं त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून जेत वेडावती वेद म्हणजे वेदालाही सुद्धा ते कळू शकत नाही, वेळे होतात. ते तर अल्पमिमतिमंद काय होय. आता खरं सांगा, त्या ठिकाणी अल्पमतिमंद असणारा म्हणजे त्या ठिकाणी लहान असणारा आणि मतिमंद असणारा, मी त्याला काय जाणणार? आता ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी स्वतःला अल्पमतिमंद असं म्हणतात. आता ज्ञानेश्वर महाराजाच्या बुद्धीची असमर्थता ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी नम्रतेने व्यक्त केलेली आहे. खरं पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणचं ज्ञान फार अगाध आहे. तुकोबरा त्या संबंधात बोलताना म्हणतात ना, तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली म्हणून ठेविली पाहिजे. आता ज्यांची युक्तीची खोली तुकोबारायला जाणता येत नाही असे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी बोलताना काय म्हणतात? ते तर अल्पमिमतिमंद काय होय. म्हणून त्या ठिकाणी आपल्याकडे नम्रता घेतात आणि नम्रतेने या ठिकाणी व्यक्त करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाबा मला या संबंधात काय कळणार आहे, मी काय एवढा ज्ञानी आहे का? तसं पाहिलं तर माझा विचार केला तर मी कसा आहे? वाचूनी पळे नावाची ना सेवाई जाणे स्वामीची, ऐशामध्ये ग्रंथाची योग्यता काही असे. खरं पाहिलं तर त्या ठिकाणी मला काही एवढं वाचता येत नाही, वाचलेला नाही मी, किंवा माझ्याकडून कुठल्या प्रकारची सेवाही घडलेली नाही, तरीही सुद्धा अशा ग्रंथाची मला योग्यता कशी कळणार आहे? म्हणून खरं ज्ञानेश्वर महाराजांचं हे बोलणं या ठिकाणी नम्रतेचं आहे. हे अपार कैशने कवळावे महातेश कवने धवळावे, गगनमुठी सुवावे मस्के केवे. आता अपार कैशने कवळावे, आता एवढं मोठं अपार असणारं गीता तत्व हे कसं कवळायचं? म्हणजे कसं त्या ठिकाणी आपण आकलन करून घ्यायचं? जमणार नाही. कसं महातेज कवने धवळावे? आता खरं सांगा, सूर्याचं जे तेज आहे त्या सूर्याच्या तेजाला धवळून काढता येईल का? म्हणजे त्याला चकाकी आणता येईल का? किंवा धुवून काढता येईल का ते? किंवा आणखी चकाकीत करता येईल का? नाही करता येणार. किंवा गगनमुठी सुवावे मशके की, किंवा एखाद्या चिलटानं म्हटलं, मशक म्हणजे चिलट, म्हणजे एखाद्या चिलटानं जर त्या ठिकाणी विचार केला की गगनमुठीतमध्ये घ्यायचं आपल्याला, हे त्याला शक्य आहे का? हे त्याला शक्य होऊ शकत नाही. म्हणून हे अशक्य आहे. परी हे तर एक असे आधार तेने जे बोले मी सदरू जय सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. आता हे तसं पाहिलं तर फार आव्याक्या बाहेरचंच आहे, अशक्यच आहे. मग अशक्य आहे तरी तुम्ही कसं काय हे करता? तुम्ही का प्रवृत्त झाले याच्यात? तुम्ही का गीता सांगण्याच्या नांदी लागले? मग
हां, त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, बाबा हे खरंच आवाक्याबाहेरचं आहे, पण माझ्याजवळ एक आधार आहे. काय ते तर एक असे आधारू आणि त्यानेचे बोले मी सदरू. माझ्या पाठीमागे फार मोठा एक असा आधार आहे आणि त्याच आधारानं म्हणजे आधार होऊन मी त्या ठिकाणी बोलत आहे. काय सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे माझ्याजवळ मला निवृत्तीनाथ महाराज हे अनुकूल आहेत, माझे श्रीगुरु, आणि ते अनुकूल असल्यामुळे म्हणून मी हे बोलण्याचं या ठिकाणी धाडस केलं. का तर माझ्या पाठीमागे तो तेवढा एक मोठा आधार आहे श्रीगुरूचा, म्हणून त्या ठिकाणी मी या बोलण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु असं आहे तरी श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की येथे या गीतार्थाच्या बाबतीत मला एक आधार आहे, कारण श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज मला अनुकूल आहेत आणि त्यामुळे मी धीर करून या ठिकाणी बोलत आहे. म्हणजे गीतार्थ सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. आधार म्हणजे काय? आधारू म्हणजे आश्रययुक्त किंवा आश्रय मिळालेला. सधरू म्हणजे धैर्यासह मी या ठिकाणी बोलत आहे. आता श्रीगुरूचा आधार असल्यानंतर काय पाहावं लागते? श्रीगुरू सारिका असता पाठीराखा इतरांच्या लेखा कोण करी, म्हणून त्या ठिकाणी आता श्रीगुरू काय सामान्य आहेत का? निवृत्तीनाथ महाराज म्हणजे सामान्य श्रीगुरू नाही. निवृत्तीनाथ महाराजांसारखे श्रीगुरू असल्यानंतर काय कमी आहे? श्रीगुरू जर समर्थ असतील तर तिथं त्या ठिकाणी सगळं, अरे मायबाप जर श्रीमंत असेल तर पोराचे सगळे लाड पूर्ण होतात ना. मायबाप श्रीमंत म्हटल्यावर पोराला काही कमतरता असते का? नाही. तसं श्रीगुरू श्रीमंत असल्यावर काही कमी आहे का? राजयाची कांता काय भीक मागे? नाही. तसं श्रीमंत मायबाप असते तर लेकराला काही मागावं लागतं? सगळेच लाड त्याचे पूर्ण होतात का? लढयाचे लढे सरती, मनोरथाचे मनोरथपूर्ती. माहेरे श्रीमंत होती तुम्हायचे. तुमच्यासारखे जर मायबाप श्रीमंत अर्थात श्रीगुरू सारखे जर म्हणजे श्रीमंत मायबाप ज्याचे असतील, श्रीगुरू असतील, तर त्या ठिकाणी त्याला कशाची कमतरता नाही, कारण शिष्यावर त्या ठिकाणी श्रीगुरू कृपाच करत असतात. आता श्रीगुरू शिष्यावर जे कृपा करतात ते कशी करतात? म्हणजे एक दृष्टिक्षेपानं करतात, एक स्पर्शानं करतात आणि एक शब्दानं, अशा या तीनच्या द्वारा श्रीगुरू या आपल्या याच्यावर शिष्यावर कृपा करत असतात. आता तीन प्रकारच्या कृपा करत असतात. काही जणांवर श्रीगुरूने दृष्टिक्षेप केलेला आहे, काही जणांवर स्पर्श केलेला आहे आणि काही जणांवर शब्दकृपा केलेली आहे. आता दृष्टिक्षेप कोणावर केलेला आहे? श्रीमद शंकराचार्य. हे शंकराचार्य पाठ सांगायचे. पाठ सांगत असताना त्या शंकराचार्याच्याच शिष्यमंडळीमध्ये एक शिष्य होता, त्याचं नाव होतं त्रोटक. आणि हा त्रोटक एवढा असा जळबुद्धीचा होता. जळबुद्धीचा म्हणजे किती की त्याला किती सांगा तरी त्याला काही कळेना. म्हणजे तुम्ही किती करा वटवट, आम्ही आहे निबरगट, अशातला तो होता त्रोटकाचार्य. एक दिवस शंकराचार्य पाठ सांगायला बसले आणि पाठ सांगायला बसल्यानंतर झालं काय? सगळे आले पण त्रोटक आला नाही म्हणून त्या ठिकाणी पाठ चालू झाला नाही, थांबला. शिष्यमंडळी म्हणत महाराज पाठ चालू करा. त्यावेळेस शंकराचार्य म्हणले पाठ चालू करायला हरकत नाही, पण अजून त्रोटक आला नाही. म्हणून त्या ठिकाणी पोरायनं काय केलं? एक दगड घेतला आणि तो तिथं आणून ठेवला आणि करा म्हणे आता पाठ चालू. म्हणजे दगड काय आणि त्रोटक काय असं त्या शिष्यमंडळीचे होते. आणि शंकराचार्यांना असं वाटलं की बा याला दगड म्हणून हे हिणवतात, म्हणजे याला त्या ठिकाणी जळबुद्धीचा म्हणून हिणवतात, पण आपणच याच्यावर कृपा केली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं नाही, आजचा पाठ मी सांगणार नाही, आजचा पाठ त्रोटक सांगेल. आणि त्रोटकाकडे दृष्टिक्षेप टाकला. म्हणून शंकराचार्यानं दृष्टिक्षेप टाकला आणि त्रोटकाचार्याला त्या ठिकाणी पाठ सांगायला लावला. त्रोटकाचार्यानं शंकराचार्य सांगतात तसाच पाठ सांगितला. म्हणजे दृष्टिकृपा केली. याला त्रोटकाचार्य शंकराचार्याने केलेला आहे ते दृष्टिक्षेप कृपा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी कधीकधी स्पर्शकृपा करत असतात. स्पर्शकृपा म्हणजे नाथ महाराजांनी गावोबावर केलेली स्पर्शकृपा आहे. आता हे दृष्टिकृपा आहे. जर त्या ठिकाणी दृष्टिकृपा श्रीगुरूने केली की त्या ठिकाणी संपन्न होऊन जातो. त्रोटकाचार्य त्या त्रोटकाचा त्रोटकाचार्य झाला. हे असो दिटी दयावरी झळके की पद्म करू हा माता पारुके, तो जीवची परितुके महेशेची. म्हणजे एवढ्या अधिकाराला शंकराचार्याने त्रोटकाचार्याला नेऊन ठेवलं. त्यानंतर तुम्ही स्पर्शकृपा केली. त्यावेळेस नाथ महाराजांच्याकडे गावोबा आता. आणि गावोबा म्हणजे कशासाठी राहिला? गावोबा घरी पुरणपोळी खायला भेटत नाही, पण नाथ महाराजाकडे राहिल्यानं पुरणपोळी रोज खायला भेटेल म्हणून राहिलेला गावोबा. पण त्या ठिकाणी गावोबाचा अधिकार एवढा की पुढे ह्या गावोबावर त्या ठिकाणी स्पर्शकृपा केली. नाथ महाराजांनी सांगितलं बाबा गावोबा मला आता जावं लागते आणि इथून राहिलेलं पुढचं भावार्थ रामायण तू लिही. म्हणून त्या ठिकाणी राहिलेलं भावार्थ रामायण गावोबानं लिहिलं. नाथ महाराजांनी लिहिलेलं भावार्थ रामायण कुठं संपते आणि कुठून गावोबानं लिहिलेलं चालू होते ओळखू येत नाही. एवढ्या अधिकाराचं केलं स्पर्शकृपा. म्हणून त्या ठिकाणी कधी स्पर्शकृपा करत असतात. त्या स्पर्शकृपा त्या गावोबावर गेली. त्यानंतर कधी त्या ठिकाणी
स्पर्शकृपा आणि शब्दकृपा करतात. आता नाथमहाराजांनी केलेली आहे स्पर्शकृपा, की जे आपल्या स्नेहाचे वागेश्वरी, जे मुकया ते अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंध होळा. म्हणजे गावोबा कोण्याही याच्या बोलण्याच्या लायकीचा नव्हता, तरीही सुद्धा त्याला त्या ठिकाणी रामायण लिहिण्याच्या योग्यतेचं बनवलं आणि कृपा केली. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यावर जो केलेला आहे तो त्या ठिकाणी गावोबाच्या मस्तकार हाटून स्पर्शकृपा केली. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी रेड्याला स्पर्श केला आणि रेड्याला स्पर्श करून शब्दकृपाही त्याच्यावर केली. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, म्हणून त्या ठिकाणी बोल म्हटल्यानंतर तो बोलायला लागला. त्या ठिकाणी रेड्यामुखी वेद बोलिला, गर्भद्विजांचा हरविला, इथं स्पर्शकृपाही आहे. हात ठेवला रेड्याच्या मस्तकावर स्पर्शकृपा आणि त्याला बोलायला लावलं म्हणून शब्दकृपा. अशा प्रकारे त्या ठिकाणी दोन्ही प्रकारच्या कृपा तिथं केल्या. म्हणून श्रीगुरू ह्या कृपा करत असतात. आणि असे जर श्रीगुरूचा आधार असेल तर त्या ठिकाणी काय शिष्याला कमी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येत एक असे आधारू त्यानेचे बोले मी सदरू, दै सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे, एरवी तरी मी मूर्खो, जरी झालो अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळ वश. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एरवी तरी मी मूर्खो. एरवी जर विचार केला तर मी कसा आहे, मूर्ख आहे. म्हणजे कसा, जळबुद्धीचा आहे, अज्ञानी आहे, मी अळानी आहे. तरी झाला अविवेक, माझ्या ठिकाणी हा अविवेक निर्माण झाला. कोणता, की हा गीतेचा अर्थ करण्याचा. पण तरीसुद्धा माझ्याकडे एक काय, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळ वश, माझ्याकडे संत कृपेचा जो स्वज्वळ असा दीपक माझ्याकडे आहे, म्हणून मी त्या ठिकाणी यामध्ये प्रवृत्त झालो. आता वास्तविक पाहिलं असता मी अज्ञानीच म्हणजे अळानीच आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. आता गीतार्थ सांगण्याचा माझ्याकडून जो अविचार घडला, तरीसुद्धा संत कृपेचा दिवा माझ्यापुढे हा सारखा त्या ठिकाणी लखलखत तेवत आहे. एरवी तरी म्हणजे नाही तरी, म्हणजे बोलून चालून. आता ज्ञानेश्वर महाराजांची जी वाणी आहे ते पूर्ण नम्रतेची आहे. या ठिकाणी किती नम्रता आहे ज्ञानेश्वर महाराजाच्या ठिकाणी, की एवढे ज्ञानी असूनही सुद्धा ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी स्वतःला मूर्ख म्हणून घेत आहे. मग आता ज्ञानेश्वर महाराजांनी जर स्वतःला एरवी तरी मूर्ख म्हणावं तर मग आपल्यासारख्याने काय म्हणावं. म्हणजे या ठिकाणी किती नम्रता आहे, नम्रता आहे. जसं की एखादा माणसाच्या ठिकाणी नम्रता असते. कसं, एखाद्या श्रीमंताकडे आपण गेलो की श्रीमंताकडे गेल्यानंतर त्याच्याकडे जेवणाला बरेचसे पदार्थ असतात, श्री बालाजी बेत असतो, म्हणजे पंचपक्वानाने भरलेलं ताट असते. पण पंचपक्वानाने भरलेलं ताट आपल्यासमोर ठेवल्यानंतरही तो हात जोडून नम्रतेने म्हणतो, बाबा गरीबाची चटणी भाकरी गोळ करून घ्या. आता खरं पाहिलं ते चटणी भाकरी आहे का, नाही, पंचपक्वान नाही. तरी तो म्हणतो की त्या ठिकाणी गरीबाची चटणी भाकरी गोळ करून घ्या. म्हणजे हा त्याच्या ठिकाणची असणारी ही नम्रता आहे. म्हणजे पंचपक्वान्न असूनही सुद्धा तो म्हणतो त्या ठिकाणी गरीबाची मीठ भाकरी चटणी भाकरी गोळ करा. तशातलाच हा प्रकार या ठिकाणी आहे की एरवी तरी मी मूर्ख. म्हणजे ग्रंथसिद्धीसाठी जे काही पाहिजेत ते सगळं असल्यावरही सुद्धा, सगळी सामग्री असल्यावरही सुद्धा, ज्ञानेश्वर महाराजांना याची जाणीव असल्यावरही सुद्धा ते त्यांनी नम्रतेने त्या ठिकाणी झाकलेली आहे. का, कारण थोरांच्या समोर आपली विद्वत्ता शालीनांनी कधी मिरवू नये. जे शालीन लोक असतात ना, चारित्र्यवान लोक, त्यांनी विद्वानासमोर आपली त्या ठिकाणी कधी विद्वत्ता मिरवू नये. या न्यायाने आणि निरहंकार बुद्धीने त्या ठिकाणी ग्रंथकर्तृत्व आपल्याकडे न घेता श्री गुरूंना समर्पण करून ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी मोकळे झालेले आहेत. नाही तर सगळा ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द पा, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, हे तर माझे जे उरले पायिकपण. म्हणजे सगळं ग्रंथकर्तृत्व आहे श्री गुरूंना दिलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी स्वज्वळ म्हणजे प्रकाशमान असा माझ्याकडे श्री गुरुकृपारूपी दीपक आहे. दीपक दोन प्रकारचे आहेत, म्हणजे दिवे दोन प्रकारचे आहेत. एक व्यावहारिक दिवा आहे आणि एक संत कृपारूपी दिवा आहे. आता संत कृपारूपी दिवा आणि व्यावहारिक दिवा यात काय फरक आहे. म्हणजे अंधकार असल्यास सामान्य दिवा नुसतं काय करतो, त्या ठिकाणी अक्षरे दाखवतो. परंतु श्री गुरुकृपारूपी दिवा जो आहे तो बुद्धित ज्ञानाचा प्रकाश पाडतो. म्हणून श्री गुरु हे नेहमी त्या ठिकाणी वंद्य असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्याकडे एक तो आधार आहे, माझ्याकडे एक तो कृपेचा दीपक आहे, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिशीच आहे, की मृत हे जीवितलाय मृतसिद्धी. आता लोहाचे कणक होय म्हणजे लोखंडाचं सोनं करण्याचं जे सामर्थ्य आहे ते केवळ कोणाच्या ठिकाणी, परिसाच्याच ठिकाणी आहे.
की मृतही जीवितला अमृतसिद्धी, किंवा मेलेल्यालाही त्या ठिकाणी जिवंत करण्याचं सामर्थ्य हे कोणामध्ये आहे? अमृतामध्ये आहे. किंवा अमृत त्या ठिकाणी मेलेल्यालाही जिवंत करू शकते. म्हणजे हा शक्तिप्रभाव आहे. शक्तिप्रभाव म्हणजे सामर्थ्य. या संतकृपेचं सामर्थ्य दृष्टांताने सांगितलेलं आहे की संतकृपेचं सामर्थ्य कसं आहे ते दृष्टांताने स्पष्ट केले. तर लोहाचे कणक होय सामर्थ्य परीशीची आहे. म्हणून त्या ठिकाणी लोखंडाला सोनं करते कोण? परीस. आपुल्या महिमाने धातू परीसे केले सोने. म्हणून त्या ठिकाणी परीस लोखंडाला त्या ठिकाणी सोनं बनवते. हे त्याच्या ठिकाणचा शक्तिप्रभाव आहे. म्हणून अमृताच्या ठिकाणचा शक्तिप्रभाव काय? मेलेलाही सुद्धा जिवंत करण्याचं सामर्थ्य अमृतामध्ये हा तिचा शक्तिप्रभाव. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती दरी मुकया आथी भारती, येतं वास्तव सामर्थ्य शक्ती ना वलगाई. आता जर प्रत्यक्ष त्या ठिकाणी जरी प्रगटे म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी सिद्ध सरस्वती म्हणजे साक्षात सरस्वती जर प्रगट होईल तर त्या ठिकाणी मुक्यालाही सुद्धा वाचा फुटेल. आता यात त्या वस्तूच्या सामर्थ्याचा प्रभाव आहे. लोहाचं सोनं करण्याचं सामर्थ्य परिसाचं आहे. जिवंत करणं हे अमृताचं सामर्थ्य किंवा सरस्वतीचं सामर्थ्य की मुक्यालाही बोलणं लावणं. आता हे त्या वस्तूचं सामर्थ्यच आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी आश्चर्य वाटायचं काय आहे? यामध्ये आश्चर्य वाटायचं काही नाही. तर वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही यामध्ये काही नवल आहे का? नाही, कारण ते वस्तूचं सामर्थ्यच आहे त्या ठिकाणी. म्हणून का दया ते कामधेनू माय तयाशी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवर्तवलाय ग्रंथी. ते सांगा आता कामधेनूसारखे माई झाले ज्याच्याकडे आहे त्याला काही अप्राप्त असं आहे का जगामध्ये? नाही, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून मी प्रवर्तवलाय ग्रंथी. म्हणून मी या ग्रंथामध्ये प्रवृत्त झालो. का? कामधेनूच्या वासाला जसं कशाचीही उणीव भासत नाही किंवा कशाची उणीव असत नाही, किंवा हागा दुप्तयाचे पवाळे जे दयाशी फेळी साकडे ते कामधेनूचे निपाळे काय भुकेले ठाकी. कामधेनूच्या पिलाला काय त्या ठिकाणी भुकलं राहावं लागेल का? नाही, कामधेनूसारखे माय त्याच्याकडे आहे. म्हणून कामधेनूसारखे माय ज्याच्याकडे आहे तो काही त्याला मिळू शकते. काही सुद्धा. काही म्हणजे सांगितलं ते कामधेनूचे निपाळे नाही, तो जी इच्छा करतो ते त्याला लगेच प्राप्त होत असते. देखा कामधेनू ऐशी माय सदैव दया होय, तो चंद्रू हे परील आहे खेळावया. कामधेनूसारखी माई जर असेल तर त्यानं त्या पोरानं म्हणजे कामधेनूच्या पोरानं जर चंद्र जरी खेळायला मागितला तरी देण्याचं सामर्थ्य कामधेनूमध्ये आहे. म्हणजे तिला अप्राप्त असं त्याला काही नाही. म्हणून आता मी जे लेकरू आहे श्री गुरुरूपी कामधेनू निवृत्तीनाथ महाराज कामधेनू आहेत आणि त्यांचं मी लेकरू आहे. मला कशाची कमतरता आहे? नाही. म्हणून मी प्रवर्तवला आहे ग्रंथे. म्हणून या ग्रंथामध्ये मी प्रवृत्त झालो आहे. दरी न्यून्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनिमित्व असे. म्हणून जे कमी आहे ते तुम्ही काय करा? पूर्त करून घ्या. म्हणजे कमी वाटलं तिथं तुम्ही भरून घ्या, ते उणीव भरून घ्या. आणि अधिक असेल ते सर्त करा. म्हणून न्यून्यतेपुरते अधिकते सरते आणि करूनही घ्यावे हे तुमची विनंती असे. म्हणून असं तुम्ही कमीपणा जास्तपणा अधिकपणा काय असेल ते व्यवस्थित करून घ्या असं तुम्हाला मी काय करत आहे? विनंती करत आहे. आता देई जो अवधान तुम्ही बोलवल्या मी बोलेन दैशे चेष्टे सूत्राधीन दारुयंत. आता देई जो अवधान. तर मी आता जे काही बोलणार आहे व्याख्यान करणार आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्यावे. तुम्ही बोलवलं, तुम्ही जशी प्रेरणा दिली त्या पद्धतीने मी आता या गीतेचं व्याख्यान करणार आहे. ज्याप्रमाणे सूत्रधाराच्या हाती दोरी असते आणि त्या दोरीच्या हालचालीवर जसं ते लाकडाचं बाहुलं त्याच्यावर अवलंबून असते म्हणजे हालचाल करते त्या दोरीच्या ह्याच्यावर, तसं त्या ठिकाणी मी सूत्रधार म्हणजे अधीन आहे. सूत्रधार तुम्ही आहात म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांना त्या ठिकाणी सूत्रधार म्हटलेलं आहे आणि मी त्या ठिकाणी तुमच्या अधीन आहे. जसं दारूयंत्र हे अधीन असते सूत्रधाराच्या तसं मी त्या ठिकाणी तुम्ही सूत्रधारण मी कोण आहे? दारूयंत्र आहे. दारूयंत्र म्हणजे काय? लाकडाच्या कळसूत्र बाहुलीला त्या ठिकाणी दारूयंत्र म्हटलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये लाकडाचे कळसूत्र बाहुलीचे खेळ होते आणि ते दोरीच्या द्वारा त्या लाकडी बाहुलाचे खेळ करायचे म्हणून त्याला दारूयंत्र असं म्हटलेलं आहे. म्हणून ते दैशे चेष्टे सूत्राधीन दारूयंत्र तैसा मी अनुग्रहितो साधूचा निरूपितो त्या आपला अलंकारितो भलत्या परे. तैसा मी अनुग्रहितो त्याप्रमाणे मी आपल्याच कृपेनंच त्या ठिकाणी काय आहे? अनुग्रहित झालेला आहे. मी कोण आहे? तसं पाहिलं तर त्या ठिकाणी केवळ साधूचा मी निरूपी आहे. साधूचा निरूपितो म्हणजे साधूचा निरूप्या म्हणजे साधू सांगतील ते काम करणारा असा मी आहे. आता त्यांनी त्यांच्या असलेला मला त्या ठिकाणी वाटेल त्याप्रमाणे तसं गौरवावं म्हणजे माझा गौरव करावा.
कारण ते आपल्या अलंकारे तू भलत्या परी, आपल्याप्रमाणे त्या ठिकाणी मला अलंकारित करावं, म्हणजे माझा गौरव करावा भलत्या परी, म्हणजे मनाला वाटेल त्याप्रमाणे. तव श्री गुरु मंतिराई हे तुझं बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई झळ करी वेगा. म्हणून त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज म्हणायला लागले, हां बस झालं आता, ते तुझं ते राहू दे. श्री गुरु म्हणती हे तुझं बोलाय, ह्यात तुला बाकीचं काही बोलायचं काम नाही. आता काय कर, ग्रंथा चित्त दे धडकरे. आता पहिले तू लवकर या ग्रंथाकडे चित्त दे, म्हणजे व्याख्यान कर. हे बाकीचं जे पाल्हाळ आहे ते आता राहू दे, बस झालं आहे आता तुझं. म्हणून त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज अनुज्ञा देतात. ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या सगळ्या ओव्या त्यासाठीच लिहिलेल्या आहेत. कशासाठी? की श्री गुरुची अनुज्ञा मिळावी, श्री गुरुचा आशीर्वाद मिळावा, आणि श्री गुरूंना पुढे अनुज्ञा द्यावी की हां चला आता तू गीता सांग, हे असं म्हणावं श्री गुरूनं. एवढ्यासाठी ह्या सगळ्या ओव्याचा अट्टहास होता. आणि ते त्या ठिकाणी केल्यानंतर स्वतः मग श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणता, हां हे तुझं बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई झळ करी वेगा. हे बाकीचं राहू दे, आता हे काही बोलू नको बाबा, आता ग्रंथाकडे तू काय कर, लक्ष दे. या बोला निवृत्तीदासू पाहुणे परम उल्हासू, मने परियसा मना अवकाशू देऊन या. म्हणून या बोलाने निवृत्तीनाथाच्या बोलाने ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी परम उल्हासित झाले. आणि उल्हासित काय, तर अनुज्ञा मिळाली ना, म्हणून आता उल्हासित झाले. आणि म्हणून त्या ठिकाणी उल्हासित होऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परियसा मना अवकाशू देऊन या. हां तर तुम्ही आता हे ऐका. कसं ऐका? मना अवकाशू देऊन या, म्हणजे मनात त्या ठिकाणी मोकळी जागा ठेवून त्या ठिकाणी तुम्ही हे काय करा, आता मी जे सांगणार आहे ते ऐका. असं म्हणून आता पुढे या गीतेला प्रारंभ करणार आहे. गीतेच्या पहिल्या श्लोकाला त्या ठिकाणी प्रारंभ करणार आहे. धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. या श्लोकाचा विचार आपण पुढच्या उगीत पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की. ठल विठ्ठल विठ्ठल. आता विश्वात्मके देवे ने वाग्यज्ञ तोषावे, तोषोने मद द्यावे पसाय. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे दळो मैत्र. दुरितांचे तिमिर धावो, विश्वस्वधर्म दोजे वांछिल तो तिला हो प्राणे. सकळ मंगळ ईश्वर निष्ठांची मांड्य, अनवर्त भूमंडळी भेटतू तया भूतात चला कल्पतरुचे. चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णम पियुषान. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे तिन्हीन, भजे जो आदि पुरकी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके. दृष्टादृष्ट विजयी व्हावे, एतवने श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसा. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.